जय शिवराय मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून सल्फर कोटेड युरिया अर्थात युरिया गोल्डच्या पॅकिंग मध्ये बदल केलाय। 45 किलोची गोणी 40 किलो त्यापेक्षाही छोटे छोटे पॅकिंग करायला मंजुरी दिलेली आहे आणि छोट्या पॅकिंगच्या थैलीला जे काही चार्जेस असतील ते लावायला सुद्धा मंजुरी दिली आहे। आणि याच्यानंतर बाजारात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बातमी पसरली की युरियाची पॅकिंग छोटी केली आणि युरियाचे रेट वाढले। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून असंतोष दाखवला जातोय की युरिया हा महत्त्वाचा असा विषय आणि युरियाचे रेट वाढवले वगैरे वगैरे। आणि हाच प्रश्न संसदेपर्यंत गेलेला आहे। याच्या संदर्भात लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आले आणि या विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना रसायन व खते मंत्रालयाच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली की खताचे कुठल्याही प्रकारचे भाव वाढवण्यात आलेले नाहीत, युरियाचा कुठल्याही प्रकारचा भाव वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे नाहीये। मग आता हे युरियाचं पॅकिंग चेंज का केलंय किंवा त्याच्यामध्ये बदल काय करण्यात आले, तर जमिनीचा पोत अबाधित राहावा, शेतकऱ्यांच्या माध्यमातून युरियाचा एक संतुलित वापर करावा यासाठी सल्फर कोटेड युरिया जो आहे हा सल्फर कोटेड युरिया 45 किलोवरून 40 किलोवरती करण्यात आलाय। आणि आपण नीम कोटेडचं सुद्धा पाहिले 50 किलोवरून ती बॅग 45 किलोवरती करण्यात आलेली आहे। आता नीम कोटेड जो युरिया आहे, जी 45 किलोची बॅग आहे, ती बॅग नीम कोटेड आणि जीएसटी वगैरे जे टॅक्सेस आहेत ते वगळून 242 रुपये प्रति गोणी आणि सल्फर कोटेड युरिया अर्थात युरिया गोल्ड याची 40 किलोची गोणी 254 रुपये प्लस त्याचे जे काही टॅक्स असतील त्या किमतीमध्ये मिळत आहे। आता विषय असा झालाय की 40 किलोची गोणी 254 रुपयाला, परंतु ती युरिया गोल्डची आहे। आता युरिया गोल्ड, नीम कोटेड युरिया या बऱ्याच बाबी आणखीन सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत। त्यामुळे साहजिकच 242 ची बॅग 255 ला झाली, 254 ला झाली, 45 किलोचा युरिया 40 किलो झाला, अशा बातम्या त्या ठिकाणी पसरवण्यात येत आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हा एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि लेखी उत्तरामध्ये याच्या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे युरियाचे कुठल्याही प्रकारचे रेट वाढलेले नाहीत, फक्त युरिया गोल्ड याचं पॅकिंग छोटं छोटं करून त्याची किंमत डिक्लेअर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, युरियाच्या संदर्भातील विचारल्या गेलेल्या प्रश्नाची किंवा त्याच्या संदर्भातील एक ही महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।